PCMC न्यूज, सत्याला शब्दाची धार। पुणे नाशिक रेल्वे प्रश्न तापला, चाकणमध्ये चक्काजाम आंदोलन, सरकार विरोधात नागरिकांचा एल्गार। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा प्रश्न मार्गी लावावा आणि रेल्वे प्रकल्पाला गती द्यावी या मागणीसाठी लोकप्रतिनिधी आणि असंख्य नागरिकांनी आज चाकण तळेगाव चौकात चक्काजाम आंदोलन केलं। यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। रेल्वे मार्गातील बदल आणि प्रकल्पाच्या विलंबामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली असून आता सरकारचे डोळे उघडले नाही तर मुलबाळांसह रस्त्यावर उतरू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे। यावेळी खेड आनंदी मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे, जिल्हा परिषद सदस्य विजय शिंदे, सुधीर मुंगसे यांनीही नागरिकांच्या भावना व्यक्त करत प्रकल्प तातडीने मार्गी लावण्याची मागणी केली आहे। पुणे नाशिक हायवेच्या या सरळ मार्ग व्हावा यासाठी रस्त्यावरती जुन्नर आंबेगाव खेडपासून नाशिकपर्यंत लोक त्या ठिकाणी उरलेत। याचं कारण काय की बाबा, जर शासनाने सगळा सर्वे केला, आज आमच्याकडे कडाचीवाडी किंवा या परिसरामध्ये लोकांना पैशाचं वाटप झालं। पैशाचं वाटप कधी होतं? ज्या वेळेस त्या प्रोजेक्टचा पूर्णपणे DPR होत असतो तेव्हा पैशाचं वाटप होत असतं। पैशाचं वाटप झालं, जमिनी हँडओव्हर करण्याचं काम प्रांत साहेबांनी किंवा प्रशासनाने त्या ठिकाणी केलं। एका बाजूला हे होत असताना केवळ संगमनेरवरनं ही रेल्वे जाऊ नये आणि म्हणून संगमनेरच्या नेत्यांचं किंवा तिथल्या जनतेचं बल होऊ नये किंवा काय असेल राजकारण अहिल्यानगर जिल्ह्याचं, या अहिल्यानगर जिल्ह्याच्या 2 नेत्यांच्या राजकीय वादामुळे खऱ्या अर्थानं हा रेल्वेचा मार्ग डायव्हर्शन करण्याचं काम त्या ठिकाणी सरकार करतंय की काय, ही 100% खरी गोष्ट आहे। पण केवळ संगमनेरसाठी तुम्ही आमच्या जुन्नर आंबेगाव खेडवरती का नाही करता, हा खेड तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसांचा प्रश्न आहे। आज आमच्याकडे एका बाजूला MIDC मोठी आहे, एका बाजूला कृषी उत्पन्न बाजार समिती मोठा आहे, शेतकऱ्यांची संस्था आहे आणि तालुक्यातनं नव्हे तर महाराष्ट्रामध्ये जे 2 नंबरचं मार्केट आहे नाशिक नंतर, ते कांदा मार्केट आमच्याकडे आहे। आणि मग जगाच्या बाजारपेठेमध्ये कांदा मार्केटची जर नियामन करायची असेल तर अतिशय सुलभपणानं शेतकऱ्यांना आपला माल भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये रेल्वेच्या माध्यमातून जाऊ शकतो। पण खेड तालुक्यामध्ये रेल्वेची अत्यंत तीव्र आवश्यकता आहे आणि गेल्या 15 वर्षापासून आम्ही फक्त बोर्ड बघतोय। दर 3 वर्ष आले का बोर्ड लावले, रेल्वे मंत्र्यांचं अभिनंदन, आता रेल्वे झाली, आता रेल्वे झाली, असे 20 वर्ष त्या ठिकाणी गेले। अजून 20 वर्ष काय होईल माहिती नाही, परंतु आज मी तिला मात्र तरुणाई त्या ठिकाणी रस्त्यावरती आलेली आहे। आमच्या तालुक्याचे आमदार असतील, सगळी नेते मंडळी, सर्वपक्षीय नेते मंडळी या आंदोलनामध्ये आहे। सुधीर भाऊ असतील, बाकी या सगळ्या मंडळींनी खऱ्या अर्थानं पुढाकार घेतला आणि उद्याच्या काळामध्ये याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्याचं काम खेड तालुक्याचे होते आम्ही सगळी मंडळी त्या ठिकाणी करणार आहे। खासदार अमोल कोडे कुठंतरी याबाबत कमी पडतात असं वाटतं का? नाही, असं नाही आहे। बघा, खासदार ते त्यांचं काम करतायत, ते आज विरोधी पक्षात आहे आणि सत्ताधारी पक्षाचं काम असतं की त्यांच्या सत्तेतले जे नेते मंडळी असतील त्या नेते मंडळी सांगतील त्याप्रमाणे कारवाई करायची। याच्यामध्ये एकच गोष्ट आहे आणि एकच ट्विस्ट आहे या रेल्वे मार्गाचा की अहिल्यानगर जिल्ह्यातल्या 2 नेत्यांचा वाद हा खऱ्या अर्थाने या रेल्वे मार्गाला अडसर आहे। पुणे तसेच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल PCMC न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।